कोल्हापूरमध्ये एससी रिझर्वेशन संदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे। अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीने 9 मार्च रोजी कोल्हापूरमध्ये भव्य संघर्ष महामोर्चा आयोजित करण्यात आलाय। समितीच्या आरोपानुसार काही लोकांनी कथित फेक कास्ट सर्टिफिकेटच्या आधारे एससी आरक्षणाच्या जागांवर निवडणुका लढवून कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन सिस्टीमचा गैरवापर केला आहे। दरगोंडा बसगोंडा पाटील उर्फ महेश पाटील, गडिंग्लजचे नगराध्यक्ष महेश महादेव तुर्बतमठ आणि इचलकरंजी येथील नगरसेविका अलका अशोक स्वामी यांच्यावर एससी प्रवर्गातील कथित बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवल्याचा आरोप करण्यात आला आहे। समितीचे म्हणणे आहे की या प्रकरणामुळे खऱ्या एससी उमेदवारांच्या संधी हिरावल्या जात असून त्यांच्या पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनवर परिणाम होत आहे। त्यामुळे संबंधितांची जात प्रमाणपत्रे तत्काळ रद्द करावीत, पदे बरखास्त करावीत आणि दोषींवर कठोर लीगल ॲक्शन घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या सर्व मागण्यांसाठी 9 मार्च रोजी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येणार असून समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। पत्रकार परिषदेत माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार सुजित मिंचेकर, आरपीआय जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते।